मुंबई पुणे टॉप 20 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक चांगली बातमी। पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त आता सज्ज झालेत। आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे। दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात। ऊन वारा पावसाची पर्वा न करता विठुनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्सचं पथक देखील सोबत असणार आहे। त्यामुळे आज विठुनामाच्या गजरात देहू नगरी दुमदुमून जाईल, तर उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल। वळ्यात पुढच्या बातमीकडे 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील 7 आरोपींचा आज फैसला होणार आहे। त्या 7 आरोपींपैकी विशेष टाडा न्यायालय कोणाला निर्दोष सोडणार आणि कोणाला शिक्षा सुनावणार याकडे फक्त मुंबईचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे। आरोपींमध्ये कुख्यात डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्ला शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे। दरम्यान दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि छोटा शकीलसह 27 आरोपी अद्यापही फरार आहेत। 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडलेली होते, तर 713 जण जखमी झालेले होते। यानंतर बातमी आगीची आहे। रायगडमधील खोपोलीमध्ये एसके फ्लेक्झिबल कंपनीला लागलेली आग शर्थीच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री आटोक्यात आणली गेली आहे। प्लास्टिकच्या पिशव्या बनवणारी ही कंपनी असून काल रात्री या कंपनीला आग लागली होती। घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या 3 गाड्या दाखल झालेल्या होत्या, मात्र आगीमध्ये कंपनीची मोठी अशी वित्तहानी झाली आहे। शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रातल्या रात्रशाळा कुठल्याही स्थितीत बंद होणार नाहीत असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय। ते एबीपी माझाशी बोलत होते। रात्रशाळा बंद होणार असं म्हणत मुंबईत काही विद्यार्थ्यांनी काल मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं आणि रात्रशाळा बंद करू नका अशी मागणी केली। त्यानंतर तावडेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। यापूर्वी रात्रशाळेत शिक्षकांनी अतिरिक्त काम करावं लागत होतं, मात्र आता जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत त्यांची पूर्णवेळ रात्रशाळेत शिकवण्यासाठी नियुक्ती केली आहे। मुंबईतल्या जोगेश्वरी येथील व्यायामशाळेप्रकरणी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। या तक्रारीनंतर वायकर यांना ही जागा म्हाडाला परत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे, पण म्हाडानं या जागेचा ताबा घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिलाय। जोगेश्वरी इथं राज्यमंत्री रवींद्र वायकर अध्यक्ष असलेल्या शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे व्यायामशाळा चालवली जाते, पण ही व्यायामशाळा अनधिकृत असल्याची तक्रार काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी लोकायुक्तांकडे केलेली होती। वादग्रस्त आदर्श इमारत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काहीसा दिलासा मिळालाय। उच्च न्यायालय निर्देश देत नाही तोपर्यंत विशेष सीबीआय न्यायालयात अशोक चव्हाणांविरोधात खटला सुरू करू नये असे आदेश देण्यात आलेत। तसंच 21 जून पासून या खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। आदर्श प्रकरणात अचानक अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी का दिली गेली असा सवाल देखील उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय। आजपासून मुंबईच्या 3 दिवसीय दौऱ्यावरती असणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा रविवारी मातोश्रीवरती जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। गेल्या दोन्ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेनं एनडीएत असून देखील यूपीएच्या उमेदवाराला मतं दिली होती, त्यामुळे अमित शहा हे स्वतः उद्धव ठाकरेंची भेट घेऊन एनडीएला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करणार असल्याचं समजतंय। तिकडे युवा सेनेच्या बैठकीत रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम यांच्या आक्षेपार्ह भाषेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचं समजतंय। काल संध्याकाळी सिनेट निवडणुकीसाठी सेना भवनात बैठक पार पडली। दरम्यान सिनेटचे फॉर्म भरून न शकणाऱ्यांची शिवसेना भवनामध्ये येण्याची लायकी नाही अशा शब्दात सिद्धेश कदमांनी तंबी दिल्याचं कळतंय। त्यामुळे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम आणि सिद्धेश कदम यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई विमानतळाच्या परिसरात निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंचीच्या 45 इमारतींवरती कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले। या परिसरातील 137 इमारतींना नोटीसही बजावण्यात आली आहे। 137 पैकी 45 इमारतींनी निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंचीचं बांधकाम केल्याचा अहवाल डीजीसीएनं
उच्च न्यायालयात दिलेला आहे। त्यानुसार येत्या 3 महिन्यात त्यांच्यावरती कारवाई करा, तसंच या इमारतींना नियमबाह्य एनओसी देणाऱ्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले। 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे। मात्र जीएसटीतून जीवनावश्यक वस्तू वगळण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईचा मसाला आणि दाणा मार्केट बंद ठेवण्यात आला। केंद्र सरकारने ब्रँडेड कृषी मालावरती 5% जीएसटी लागू केलेला आहे। त्यामुळे या आधी कर नसलेलं धान्य, कडधान्य, मसाले आणि हळद यावरती आता कर लागणार आहे। शिवाय जीएसटी सोबतच मंडई करही घेतला जाणार असल्याने ग्राहकांना दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत। याचाच विरोध करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे दाणा आणि मसाला मार्केट बंद ठेवण्यात आले। पिंपरीतल्या खडकीत ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काल सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला। यामध्ये 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 कामगार हे जखमी आहेत। दरम्यान स्फोटात मृत्यू झालेल्या या फॅक्टरीत कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते। 2 स्फोटक वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती वाहून नेत असताना या दोन्ही वस्तूंच्या धडकेत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते। आणि नवी मुंबईत रबाळेमध्ये 11 लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी संजय गवस याला अटक करण्यात आली असून 3 जण अजून फरार आहेत। मुकुंद चेकपोस्ट इथं नाकाबंदी दरम्यान टेम्पोचा संशय आल्यानं रबाळे पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग केला। यावेळी तपासणी दरम्यान 8 लाख रुपये किमतीचे 400 बॉक्स दारूचे सापडले। ही दारू अंबरनाथच्या खोणी फाटा इथल्या शेट्टी नावाच्या इसमाकडे नेण्यात येत होती। यावेळी पोलिसांनी छापा मारत 2.5 लाख रुपये किमतीचे 135 बॉक्स दारू हस्तगत केली आहे। या गुन्ह्यातील गोडाऊनचा मालक, दारू पाठवणारा व्यापारी आणि टेम्पोचा मालक फरार असून पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत। प्रियकरानं प्रियसीवरती गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या शिरोली इथं घडली आहे। या गोळीबारात काजल शिंदे ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावरती खेड राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा राजपूतला बेड्या ठोकल्यात। वीटभट्टीवरील मोकळ्या खोल्यांमध्ये काजल कुटुंबियांसोबत राहते। तिथूनच काही अंतरावरती कृष्णा लपून बसला होता। ती किराणा माल घेण्यासाठी घराबाहेर येताच कृष्णाने तिच्यावरती गोळ्या झाडल्या। दरम्यान आरोपी कृष्णाने बंदूक कुठून आणली याचा आता तपास खेड पोलीस करतायत। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ जवळील चिखलोली धरणाच्या नदीपात्रात केमिकलची पोती सापडल्याने खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे ही पोती नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळण्यात आली आहे। अंबरनाथच्या पूर्व भागात असलेल्या चिखलोली धरणातून सुमारे 1 लाख नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो। एमआयडीसीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरातून वाहत येणारा धबधबा हा या धरणाचा मुख्य जलस्रोत आहे। मात्र या धबधब्याच्या मार्गातच काही अज्ञातांनी जीवघेण्या केमिकलची पोती टाकली आहे। पावसामुळे हे केमिकल धरणात जाण्याची भीती असून जीवितहानीचा धोका देखील निर्माण होऊ शकतो। मुंबईच्या केसी कॉलेजच्या जवळपास 300 विद्यार्थ्यांनी पालघर जिल्ह्यातील करवाळे गावात 107 शौचालये बांधून दिली आहेत। नॅशनल सर्व्हिस स्कीमच्या माध्यमातून ही शौचालये बांधण्यात आली आहेत। 2005 मध्ये केसी कॉलेजने करवाळे गाव दत्तक घेतलेलं होतं। सोयी सुविधांचा अभाव लक्षात घेता केसी कॉलेजने या गावाचा आता कायापालट केलाय। गावात जवळपास 350हून अधिक घरं आहेत। एनएसएसच्या माध्यमातून 2015 मध्ये 300 विद्यार्थ्यांची एक टीम बनवण्यात आली। दर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवसात विद्यार्थ्यांनी पालघरच्या करवाळे गावात जाऊन 107 शौचालये बांधली। त्यांच्या या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळतंय। पावसाळा येण्याआधी मोर थुई थुई नाचतो असं आपण लहानपणापासून ऐकतो। मात्र पिंपरीतील मावळ तालुक्यातील चौराई डोंगरावरती मोर पिसारा फुलवून नाचतानाचे फोटो आणि व्हिज्युअल्स रमेश जाधव या स्थानिक फोटोग्राफरने टिपलेले आहेत। मोर पिसारा फुलवून वसंत ऋतूचा आनंद घेताना पाहायला मिळाले। जाधव यांनी टिपलेल्या या फोटोंमध्ये मोरासोबत लांडोरही नाचताना दिसते। त्यामुळे राज्यात दाखल झालेल्या मॉन्सूनचा मनुष्यासह पशुपक्षी देखील मनसोक्त आनंद लुटताना दिसतात।